सर्वांना नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका मायक्रोरायझाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे. हे इनोराचा मायक्रोरायझा येतो इनोव्हॅम नावानं. ह्याचा जर काउंट बघितला तर 1200 IPM काउंट येतो आणि हा फक्त जमिनीतूनच आपण देऊ शकतो. जमिनीतून देताना फक्त जीवाणू खतांच्या बरोबरच देता येईल, रासायनिक खताबरोबर हा चालत नाही. हे ऑर्गॅनिक बायोफर्टिलायझर आहे, म्हणजे जैविक बायोफर्टिलायझर येतं. त्याच्यामुळं आपण त्याला तसं देता रासायनिक बरोबर देऊ शकत नाही. आपण पांढऱ्या मुळ्यांची चांगली वाढ करण्यासाठी ह्याचा जास्तीत जास्त आपण वापर करू शकतो. ज्यावेळेला पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होते ना, त्यावेळेला पिकाची कार्यक्षमता चांगली होते, कारण त्याचं फोटोसिंथेसिस वाढतो, प्रकाशसंश्लेषण वाढतं आणि जमिनीतले अन्नद्रव्य ते चांगल्या पद्धतीने खेचून घेऊ शकतं किंवा त्याला मिळू शकतात. त्यामुळं आपण मायक्रोरायझाचा वापर जास्तीत जास्त योग्य पद्धतीनं करावा आणि जमिनीमध्ये पुरेशी ओल असतानाच त्याला जमिनीतून देऊ शकतो. आपण ड्रिपनंसुद्धा देता येतो किंवा आपण आळवणी करणार असेल तर आळवणीमधूनसुद्धा देता येतो. त्याचबरोबर ज्यावेळेला आपण कंपोस्ट टाकतो किंवा गांडूळ खत टाकतो, अशामध्ये सुद्धा आपण त्याला एकत्र मिक्स करून त्याला देता येईल. त्यामुळं ज्यावेळेला आपण हा जमिनीमधनं देतो त्यावेळी पांढऱ्या मुळ्यांची ज्यावेळी संख्या वाढते त्यावेळी बाकीच्या सगळ्याच गोष्टी पिकाची ग्रोथ चांगली होऊन जाते. त्याच्यामुळं आपण इनोव्हॅम त्या ठिकाणी देऊ शकतो आणि एकदम बेस्ट आहे. त्याचं जर प्रमाण बघितलं तर एकरी 250 ग्रॅमच त्याचं प्रमाण आहे. आत्ताच्या दृष्टीने जर त्याची कॉस्ट बघितली तर ती आपण 400 रुपयेपर्यंत तुम्हाला मिळून जातं. ज्यावेळी मार्केटला पुन्हा दर वाढतील त्यावेळेला फक्त किंमत त्यावेळची जी असेल त्याच वेळेला तशा पद्धतीनं राहील. आत्ताचा दर जर बघितला तर तुम्हाला ऑगस्ट 2025चा हा दर आहे. आणि पुन्हा काय होतं की पुन्हा तुम्ही मला कट करताना व्हिडिओ तेवढाच टाकता, साहेब तुम्ही त्यावेळेला आम्हाला किंमत एवढी सांगितली होती. त्यामुळे परत गैरसमज नको. त्यामुळे मी शक्यतो किंमत सांगत नाही, पण आज तुम्हाला त्याची किंमत सांगितली. धन्यवाद.